भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये बांगलादेशींनी मतदान केल्याचा वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे काही मुस्लिम संघटना ज्या आहेत त्यांनी रोष व्यक्त करत आज किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाबाहेर घराबाहेर जो आहे तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठं अपयश आलेलं आहे आणि यामुळे याला कारणीभूत म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी काल दोन बांगलादेशी जे होते त्यांनी जे पोलिसांनी पकडलेले बांगलादेशी होते त्यांनी मतदान केल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच बांगलादेशी जे आहेत बांगलादेशी मुस्लिम आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून कुठेतरी भारतीय जनता पार्टीला हे अपयश आणल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे काही नाराज मुस्लिम संघटना ज्या आहेत त्यांनी आज या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या कार्यालयासमोर त्यांचं घर आणि कार्यालय एकाच ठिकाणी आहे त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस असतील किंवा किरीट सोमय्या यांची स्वतःची जी राज्य CISFची सिक्युरिटी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला अलर्ट मोडवर आलेली दिसून येते आहे। या अगोदर देखील किरीट सोमय्या यांच्यावर वारंवार झालेले जे हल्ले आहेत ते पाहता आता पोलीस जे आहेत ते सतर्कता बाळगताना आपल्याला दिसत आहे। राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा नवघर पोलीस स्टेशन असेल त्यांच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे ABP माझा मुंबई। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।